सोलापुरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर. राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा. पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क. राष्ट्रवादीतील गळती रोखण्यासाठी अजित पवारांनी दत्ता भरणेंना सोलापुरात पाठवलं. भरणेंकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक. डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध. लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं? कार्यकर्त्यांचा भाजप शहराध्यक्षांना सवाल. सोलापुरात एकाच रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवला. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाची सभा ठरली निर्णायक. कार्यक्रमाला आजी माजी आमदारांची होती उपस्थिती. मी मोदीजींचा भक्त म्हणत महेश कोठारेंकडून स्तुती. महेश कोठारे भाजपची स्तुती करत असतील तर तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल. महेश कोठारेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा टोला. पुण्यातील भाजप नेत्याकडून धंगेकरांचा भटका कुत्रा असा उल्लेख. शिंदेंनी सांभाळलेल्या भटक्या कुत्र्याला आवरावं. भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांचा धंगेकरांवर घणाघात. पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी उभा. सत्तेत असूनही धंगेकर विषय लावून धरतात, याबद्दल कौतुक. वसंत मोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण. हैदराबाद गॅझेटचा GR कायद्यापेक्षा मोठा आहे का? छगन भुजबळांचा सवाल. सरकार भूमिका घेणार नाही हे माहीत होतं म्हणून कोर्टाची पायरी चढलो. भुजबळांचं वक्तव्य. पुण्यातील शनिवार वाड्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. हिंदुत्ववादी संघटना आणि इतर संघटनांनी आंदोलन करू नये यासाठी खबरदारी. दिवाळीच्या सुट्टीत शनिवार वाड्यात गर्दी. मुंबईसह कल्याण, बदलापूर आणि उरणमध्ये परतीच्या पावसाची हजेरी. तर रायगड जिल्ह्यातही पावसामुळे दाणात दाण. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचेच. परभणी, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, बीडसह अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस. शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळीत घसरण. फटाक्यांच्या धुरामुळे नवी मुंबईतील प्रदूषणात भर. रासायनिक आणि फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता.